पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचत आहेत। नामदार मुश्रीफ यांनी गडिंग्लजमध्ये 100 कोटीपेक्षा अधिक निधी आणल्यानं गडिंग्लजच्या विकासाला चालना मिळाली आहे, असं प्रतिपादन राष्ट्रवादी गडिंग्लज शहर युवक विभागाचे अध्यक्ष रामगोंडा पाटील यांनी केलं। गडिंग्लजमध्ये बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप कार्यक्रमात ते बोलत होते। गडिंग्लजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या समोर कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते 310 बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडी संच वाटप करण्यात आलं। अमर मांगले यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला। गडिंग्लज शहराच्या विकासामध्ये नामदार हसन मुश्रीफ यांचा मोलाचा वाटा आहे। सत्ता असो वा नसो, पण गडिंग्लज शहराच्या विकासासाठी नामदार मुश्रीफ आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं किरण कदम म्हणाले। तर गडिंग्लज शहर राष्ट्रवादी युवक विभागाचे अध्यक्ष रामगोंडा पाटील यांनी नामदार मुश्रीफ यांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं। बांधकाम विभाग असो की आरोग्य विभाग, विविध विभागाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचं काम नामदार मुश्रीफ यांनी केलंय, असं पाटील म्हणाले। सिद्धार्थ बन्ने, महेश सलवादे यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी अमर मांगले, रश्मीराज देसाई, राजू जमादार, महेश गाडवी, प्रशांत शिंदे, लक्ष्मी घुगरे, शर्मिली पोद्दार, सुनीता नाईक, रेश्मा कांबळे, गणेश जाधव, अवधूत रोटे यांच्यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते।